नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. एमपीएससी मार्फत अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा सुधारित परीक्षा योजनेसंदर्भात शुद्धीपत्रक जे आहे त्या आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. ही नेमकी नवीन जी योजना आहे किंवा शुद्धीपत्रक हे कशाच्या बाबतीमध्ये आहे ते आपण डिस्कस करू आणि कंबाईन ग्रुप सी मध्ये काही चेंजेस झालेले आहेत का हे सुद्धा आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तो व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे फॉर डेली अपडेटसाठी. तुम्हाला इथं ऑथेंटिक अपडेट आणि त्याचबरोबर तुम्हाला विविध प्रकारचे जे क्वेश्चन आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. तो चलो या ठिकाणी आपण जी नेमकी नवीन योजना जी आहे ती नेमकी काय आहे ते आपण पाहू. त्यामध्ये पहिली गोष्ट लक्षात ठेवा की महाराष्ट्र गट क संयुक्त परीक्षा आहे, या संदर्भात या ठिकाणी ही परीक्षा योजना आहे आणि ही कधी त्या ठिकाणी इथं दिलेले बघा की यामध्ये मे 2026 म्हणजेच या ठिकाणी काय आहे 20 तारखेची ही न्यूज आहे की ज्यामध्ये ही न्यूज म्हणजे अपडेट आहे की ज्यामध्ये विविध प्रकारचे जे संवर्ग आहे, जसं या ठिकाणी कंबाईन ग्रुप सी मध्ये जे येणाऱ्या परीक्षा आहे त्या परीक्षा आणि त्या बाबतीमध्ये या ठिकाणी किंवा ते परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे त्याबाबतचं हे परिपत्रक आहे. त्यामध्ये कंबाईन ग्रुप सी संयुक्त परीक्षेमध्ये पहिली परीक्षा येते उद्योग निरीक्षक किंवा पहिली पोस्ट जे आहे ते आहे उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय, ओके, यांच्यामार्फत या ठिकाणी हे पोस्ट भरली जाते ग्रुप सी मध्ये. ठीक आहे, आता यामध्ये टोटल पाहिलं तर ही जी एक्झाम आहे ही 6 पोस्टसाठी आहे. टोटल किती आहे? 6 पोस्टसाठी कंबाईन ग्रुप सी आहे. ओके, कंबाईन ग्रुप सी एक्झाम ही जी आहे ही 6 पोस्टसाठी घेतली जाते. त्यामध्ये पहिला आहे उद्योग निरीक्षक आहे. ओके, दुसरा आहे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तिसरं जे आहे तांत्रिक सहाय्य विमा संचालनालय, त्यानंतर आहे कर सहाय्यक टॅक्स असिस्टंट, नंतर लिपिक टंक लेखक आहे, त्यानंतर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, ओके, AMFI. ओके, तर या 6 पोस्टसाठी कॉमन जी एक्झाम घेतली जाते ती म्हणजे कंबाईन ग्रुप सी एक्झाम आहे. आता या एक्झामच्या बाबतीमध्ये तसं पाहिलं तर या ठिकाणी की हे जे स्कीम किंवा या ठिकाणी हे जे परिपत्रक आलेलं आहे याचं रिझन आहे काय? रिझन आहे तर यामध्ये हे जे पूर्वी हे जे स्किल टेस्ट असायची बघा, ओके, किंवा त्याला कौशल्य चाचणी म्हणतो, स्किल टेस्ट, टायपिंगची जी टेस्ट घेतली जात होती विशेषतः या ठिकाणी लिपिक आणि कर सहाय्यक या दोघांसाठी काय होती? स्किल टेस्ट होती. ओके, स्किल टेस्ट. आता ही स्किल टेस्ट जी आहे ते या ठिकाणी आयोगाने रद्द केलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की रद्द केल्यामुळेच या ठिकाणी ही नवीन स्कीम आणलेली आहे. याच्यामध्ये जे स्ट्रक्चर आहे किंवा प्रिलिम कसे असेल मेन्स कसे असेल ते सेम आहे, याच्यामध्ये कुठलाही फरक नाही. फक्त याच्यामध्ये काय आहे स्किल टेस्ट रद्द केल्यामुळं या ठिकाणी ही जी स्कीम आहे किंवा या ठिकाणी हे जे परिपत्रक आहे हे त्यांना परत काढावं लागलेलं आहे. ठीक आहे, त्यामध्ये 6 पोस्टसाठी ही कंबाईन सीची एक्झाम घेतली जाते. आता यामध्ये प्रिलिम असणार आहे आणि मेन्स असणार आहे. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची बाब आहे की परीक्षा पद्धतीमध्ये या ठिकाणी की जो ऑप्टिंग आउटचा जो हे होता, ओके, मार्ग होता की तुम्हाला ऑप्टिंग आउट होता येत होतं ते सुद्धा बंद करण्यात आलेलं आहे. म्हणजे एक स्किल टेस्ट बंद केली, ऑप्टिंग आउट बंद केलेलं आहे. त्याचबरोबर कंबाईन ग्रुप बी मधले जे PSI आहे त्याची हे आहे बरोबर, त्यासाठी कंबाईन बी साठी जे इंटरव्ह्यू आहे तो सुद्धा रद्द करण्यात आलेला आहे. परंतु आता आपण फक्त ग्रुप सीच्या बाबतीत बघू की यामध्ये नेमकं काय सांगते. तर परीक्षा पद्धतीमध्ये या ठिकाणी की जो ऑप्टिंग आउटचा विकल्प आहे तो सुद्धा बंद करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर मग इथं प्रिलिम जे आहे ही सेम असणार आहे, जसं पूर्वीचं आहे तशाच पद्धतीनं या ठिकाणी प्रिलिम घेतली जाईल आणि त्यानंतर यामध्ये मेन्स असणार आहे. ठीक आहे, प्रिलिम जे आहे ती सर्वांसाठी कॉमन असेल. ओके, 6 पोस्टसाठी एकच प्रिलिम असणार आहे आणि मेन्स जी आहे ते या ठिकाणी मेन्स कशी असणार आहे? मेन्स यामध्ये एक तर उद्योग निरीक्षक असेल, दुय्यम निरीक्षक असेल, तांत्रिक सहाय्यक असेल, कर सहाय्यक असेल, लिपिक टंक लेखक असेल, यांच्यासाठी एकच मेन्स असणार आहे बरोबर. त्यानंतर या ठिकाणी किंवा की या सर्वांसाठी एकच जो पेपर आहे, ओके, किंवा या ठिकाणी मेन्स आपण जे म्हणू की यामध्ये 2 पेपर असतील. यामध्ये 2 पेपर 1 200 मार्कासाठी आणि पेपर 2 जो आहे हा 200 मार्काचा. अशा पद्धतीने या ठिकाणी ही 400 मार्काची मेन्स असणार आहे. ठीक आहे, आणि मोटार सहाय्यक जे निरीक्षक आहे AMFI ज्याला आपण म्हणू, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, हे टेक्निकल पोस्ट आहे. त्याची जी मेन्स आहे ही डिफरंट असणार आहे. ठीक आहे, यांची मेन्स ही एकत्र असेल. म्हणजे याचा अर्थ काय? 2 मेन्स घेतल्या जातील. एक तर कंबाईन ग्रुप सी साठी या ठिकाणी जे 5 पोस्ट आहे त्यासाठी एक मेन्स आणि AMFI जी आहे त्यासाठी अलग मेन्स घेतली जाईल. ठीक आहे, आता
पुढे आपण याचं स्ट्रक्चर बघू की नेमकं की स्ट्रक्चर काय आहे. त्यामध्ये एज जो क्रायटेरिया आहे तो काय आहे 19-38 पर्यंत असेल किंवा 43 पर्यंत असणार आहे. तर सेम आहे, त्यामध्ये कुठला बदल नाही. ठीक आहे. तर आता यामध्ये शैक्षणिक अर्हतेमध्ये लक्ष ठेवायचं की वरच्या सर्व पदासाठी काय आहे ग्रॅज्युएशन एक्सेप्ट, ओके, एक्सेप्ट म्हटलेलं आहे आपण, अपवाद म्हणजे कोणतं, यामध्ये उद्योग निरीक्षक, लक्षात ठेवा हे महत्त्वाचं, उद्योग निरीक्षक तसेच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संवर्ग वगळता, म्हणजे हे जे दोन आहेत उद्योग निरीक्षक असेल किंवा AMVI असेल, ओके, या ठिकाणी AMVI असेल की ऑटोमोबाईल व्हेकल इन्स्पेक्टर जो आहे, ठीक आहे, त्यामध्ये AMVI असेल किंवा त्याला आपण सहाय्यक, ओके, हे असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर किंवा त्याला आपण सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणतो. हे जे आहे या ठिकाणी हे संवर्ग वगळता, म्हणजे हे दोन संवर्ग जे आहे हे वगळता जे आहे इतर संवर्गासाठी काय आहे एनी ग्रॅज्युएशन चालणार आहे. ठीक आहे. पण ह्या दोन टेक्निकल या ठिकाणी हे आहेत म्हणजे टेक्निकल पोस्ट आहेत, त्यामुळं या ठिकाणी पहिलं आहे उद्योग निरीक्षक. उद्योग निरीक्षकासाठी काय असणार आहे शैक्षणिक अर्हता, तर या ठिकाणी संविधिक विद्यापीठाची किंवा अभियांत्रिकीमधील स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयातील गटाशी संलग्न असणारी डिग्री असणं गरजेचे आहे, स्थापत्य अभियांत्रिकी. ठीक आहे. तर हे आहे उद्योग निरीक्षकासाठी. किंवा या ह्याच्यामध्ये किंवा विज्ञान शाखेतील पदवी जरी असेल तरी सुद्धा या ठिकाणी त्याला फॉर्म भरता येणार आहे. विज्ञान शाखेतील संविधानिक विद्यापीठाची पदवी किंवा, ठीक आहे, यामध्ये एक तर काय आहे इंजिनिअरिंगची डिग्री असेल, स्थापत्य अभियांत्रिकी असेल किंवा या ठिकाणी विज्ञान शाखेतील जी डिग्री आहे ती सुद्धा इथे चालणार आहे. ठीक आहे. तर आणि त्यानंतर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक जो आहे याच्या संदर्भात काय आहे, तर पहिलं आहे एक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC किंवा या ठिकाणी HSCचं सममूल्य असलेली परीक्षा. ठीक आहे. त्यानंतर दुसरं आहे की याच्यामध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर स्वयंचलित अभियांत्रिकी म्हणजे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग व यंत्र अभियांत्रिकी मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयातील किमान 3 वर्षाची पदविका व केंद्र व राज्य शासनाने त्याच समकक्ष असलेली घोषित केले पाहिजे. ठीक आहे. आता यामध्ये काय आहे एक तर डिप्लोमा चालतो इंजिनिअरिंग मधला, जे मेकॅनिकल इंजिनियर आहेत त्यांना एक तर डिप्लोमा किंवा या ठिकाणी डिग्री दोन्हीपैकी एक कोणतंही असेल तरी सुद्धा काय आहे ही एक्झाम देता येते. ठीक आहे. तर यामध्ये स्वयंचलित अभियांत्रिकी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग व यंत्र अभियांत्रिकी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा त्यापेक्षा अतिउच्च अर्हता असलेल्या या ठिकाणी हे असणार आहे. म्हणजे एक तर काय आहे यामध्ये डिप्लोमा सुद्धा चालणार आहे आणि त्याचबरोबर डिग्री सुद्धा चालणार आहे. म्हणजे या ह्याच्यामध्ये ही टेक्निकल पोस्ट आहे दोन्ही. त्या टेक्निकल पोस्टची जर अर्हता सोडली तर बाकी सगळे जे पोस्ट आहेत, ओके, त्यामध्ये बाकी 4 पोस्टसाठी काय असणार आहे की तुम्हाला एनी ग्रॅज्युएट जो आहे तो फॉर्म भरू शकतो. ठीक आहे. तर त्यानंतर आता याचं जर आपण प्रिलियम पाहिली, ओके, त्यामध्ये एक लक्षात ठेवा दुय्यम निरीक्षक असेल किंवा सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक असेल त्यांच्यासाठी काय आहे या ठिकाणी शारीरिक पात्रता सुद्धा दिलेली आहे या 2 पोस्टसाठी. त्यानंतर कर सहाय्यक आणि लिपिक व टंकलेखक यांच्यासाठी काय आहे किंवा तुमच्याकडं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, मराठी आणि इंग्लिश टायपिंगचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. पण यामध्ये स्किल टेस्ट जे आहे ती यापुढे घेतली जाणार नाही, म्हणजे प्रिलिम असेल नंतर मेन्स असणार आहे. तर अशा प्रकारची ही एक्झाम असेल. आता यामध्ये ही जी PDF आहे ती PDF 10 पेजेसची आहे. या PDF जे आहे ते आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्रामवर सुद्धा टाकलेली आहे. ठीक आहे. आता यामध्ये पूर्व परीक्षा म्हणजे एक तर काय आहे कंबाईन पूर्व परीक्षा ग्रुप C. आता ही जी एक्झाम आहे याची जाहिरात लवकरच येणार आहे आणि त्या संदर्भात या ठिकाणी हे अपडेशन आहे की यामध्ये पूर्व परीक्षा जी आहे म्हणजे कंबाईन ग्रुप C मधली पूर्व परीक्षा काय आहे यामध्ये 100 क्वेश्चन असणार आहे, 100 मार्क असणार आहे. ठीक आहे. आणि 1 तास आपल्याला टायमिंग असणार आहे आणि यामध्ये 1/4 निगेटिव्ह असतं, 1/4 निगेटिव्ह असतं. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये मुख्य परीक्षा जर पाहिलं आपण, आता मुख्य परीक्षेचे जे टप्पे पाहिले तर मुख्य परीक्षा जी आहे यामध्ये की गट क मध्ये उद्योग निरीक्षक असेल, दुय्यम निरीक्षक असेल, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक यांच्यासाठी काय आहे या ठिकाणी एक एक्झाम असणार आहे आणि दुसरं टेक्निकल वाल्यासाठी अलग एक्झाम असणार आहे. ठीक आहे. तर यामध्ये लेखी परीक्षेमध्ये महाराष्ट्र गट क साठी म्हणजे याच्यामध्ये हे जे वरचे हे पद आहेत 5 पद दिलेले आहेत त्यांच्यासाठी जी परीक्षा असणार आहे ती कशा पद्धतीने असणार आहे यामध्ये की मराठी इंग्रजी पेपर फर्स्ट जो आहे तो 200 मार्काचा असणार आहे.
ओके, पेपर फर्स्ट 200 मार्काचा आणि पेपर सेकंड जो आहे तो 200 मार्क, असे म्हणजे 400 मार्कासाठी या ठिकाणी ही एक्झाम असणार आहे. ओके, तर त्यामध्ये 5 पोस्ट आहेत आणि एएमव्ही जे आहे याच्यामध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक जो आहे त्याची परीक्षा जी आहे यामध्ये ही परीक्षा 150 क्वेश्चन असतील आणि 300 मार्काची ही परीक्षा असणार आहे आणि यांना टाइम आहे 1.5 तास. यांच्यासाठी किती टाइम आहे? 1-1 तास, कारण या ठिकाणी 100 क्वेश्चन, इथं 150 क्वेश्चन आहेत. 300 मार्काची ही टेक्निकल जी एक्झाम आहे ती असणार आहे. म्हणजे सिलेबसमध्ये कुठल्याही पद्धतीनं चेंज करण्यात आलेला नाही. ठीक आहे, आणि याच्यामध्ये सर्वच एक्झामसाठी मग प्री असू द्या मेन्स असू द्या 1/4 जे आहे हे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. तर असं या ठिकाणी हे परिपत्रक सांगतं. ठीक आहे, यामध्ये हे अशा पद्धतीनं ही सर्व माहिती आपल्याला दिलेली आहे. तर हे जे आहे हे कधीचं आहे? 20 मे 2026 या ठिकाणी ही स्कीम आहे. अशा पद्धतीनं आपण जे महत्त्वाची जी स्कीम आलेली आहे किंवा ग्रुप सी साठी जी काही महत्त्वाची अपडेट आहे ती पाहिलेली आहे. निश्चित तुम्हाला समजली असेल, मित्रांना सुद्धा शेअर करा. त्याचबरोबर कंबाईन ग्रुप सी साठी ओके, त्याचबरोबर बी साठी स्पेशल फाउंडेशन बॅच आहे. त्याचबरोबर RTO साठी स्पेशल या ठिकाणी प्रिलिम बॅच सुद्धा आपण लॉन्च केलेली आहे, वर्दी 3.0, अगदी माफक शुल्क आहे. त्याचबरोबर ही फाउंडेशन बॅच आहे ज्यामध्ये येणारी एक्झाम असेल 26 ची एक्झाम असेल ती सगळी कव्हर होणार आहे. आणि यामध्ये रेग्युलर फी 10,000 आहे, परंतु सध्या ऑफर फी आहे 4,999 रुपयामध्ये संपूर्ण बॅच तुम्हाला मीडियम इंग्लिश मराठी असेल, नोट्स इंग्लिश मराठीमध्ये असतील, ते सिरीज अवेलेबल असणार आहे, PDF नोट्स असतील आणि यामध्ये अनलिमिटेड वॉच टाईम आणि 1 वर्षाची जी व्हॅलिडिटी आहे. तर याच्यामध्ये अशा प्रकारची ही बॅच आहे. ही बॅच आपल्याला सुद्धा जॉईन करायची आहे आणि मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. काही डाऊट असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर लिहा. ओके, आणि त्या तुमच्या डाऊटवर सुद्धा आपण या ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येऊ. सो थांबू आपण. थँक्यू, ऑल द बेस्ट, जय हिंद.